तर मित्रांनो, ऑक्टोबरमध्ये होती दिवाळी आणि भारतीयांनी आहे ना भरपूर गाड्या घेतल्या. पण आता या गाड्या तर घेतलेल्या आहेत. तर आपण पाहणार आहोत ऑक्टोबर 2025 मध्ये टॉप 10 सर्वात जास्त कुठल्या कार विकल्या गेलेल्या आहेत. पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 10व्या क्रमांकावरती असणार आहे मारुती सुझुकी स्विफ्ट. ह्या गाडीचे 15,542 युनिट जर पाहिले तर पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत. 9व्या क्रमांकावरती आहे टाटा पंच, ज्या गाडीचे 16,810 युनिट जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये विकले गेलेले आहेत. 8व्या क्रमांकावरती आहे प्रीमियम हॅचबॅक मारुती सुझुकीची बलेनो. ह्या गाडीचे 16,873 युनिट पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत. 7व्या क्रमांकावरती आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स. 17,003 युनिट जर पाहिलं तर ह्या गाडीचे भारतीय मार्केटमध्ये विकले गेलेले आहेत. आणि मारुती सुझुकीने 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस फ्रॉन्स लॉन्च केली होती ना, त्यांना कधीच वाटलं नसेल की ही गाडी टॉप 10च्या लिस्टमध्ये सुद्धा येईल, कारण की बलेनोच्याच प्लॅटफॉर्मवरती ही गाडी बनवण्यात आलेली आहे. बट ओव्हरऑल एक एसयूव्ही स्टँड, चांगला ग्राउंड क्लिअरन्स आणि एक रिलायबल पेट्रोल इंजिन जर पाहिलं आणि सीएनजी फ्युल ऑप्शन, त्यामुळे या गाडीचा ओव्हरऑल जो सेल्स आहे हा चांगला होतोय. 6व्या क्रमांकावरती आहे महिंद्रा स्कॉर्पिओ. आता याच्यामध्ये जर पाहिलं स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ एन सुद्धा असणार आहे. या गाडीचे 17,880 युनिट जर पाहिले तर भारतीय मार्केटमध्ये विकले गेलेले आहेत. 5व्या क्रमांकावरती आहे हुंदाई क्रेटा. ह्या गाडीचे 18,381 युनिट जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये विकले गेलेले आहेत. 4थ्या क्रमांकावरती आहे आपली देसी जी वॅगन मारुती सुझुकी वॅगन आर. ह्या गाडीचे 18,970 युनिट जर पाहिले तर भारतीय मार्केटमध्ये विकले गेलेले आहेत. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती आहे मारुती सुझुकी आर्टिगा. ह्या गाडीचे 20,087 युनिट जर पाहिले मारुती सुझुकी आर्टिगाचे पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत. 2ऱ्या क्रमांकावरती असणार आहे मारुती सुझुकी डिझायर. 20,791 युनिट जर पाहिले तर ह्या गाडीचे भारतीय मार्केटमध्ये विकले गेलेले आहेत. आणि 1ल्या क्रमांकावरती असणार आहे टाटा नेक्सॉन. 22,083 युनिट जर पाहिले तर टाटा नेक्सॉनचे भारतीय मार्केटमध्ये विकले गेले आहेत. आणि मित्रांनो, एक भारतीय ब्रँड ज्या कंपनीची नेक्सॉन गाडी जर पाहिली तर सर्वात जास्त जे युनिट आहेत ह्या गाडीचे विकले गेलेले आहेत. त्यामुळे टाटा मोटर्सला देखील या बाबतीत खूप खूप शुभेच्छा. बाकी पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या कन्सेप्टवरती पाहिजे मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.